नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. इंडिया विरुद्ध अफगाणिस्तानचा दुसरा ओडीआय आज इकाना स्टेडियमवर रंगणार आहे आणि या सामन्यात टीम इंडियासमोर सिरीज जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. पहिल्या ओडीआयमध्ये धर्मशालामध्ये पावसामुळे मॅच फक्त 25 ओव्हरची झाली होती, त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या कॉम्बिनेशनची खरी परीक्षा घेता आली नव्हती. पण आज लखनौमध्ये पावसाच्या कोणत्याही धोका नाही आहे आणि क्रिकेट नक्कीच 50 ओव्हरची होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रारला डेब्यू करायची संधी दिली, तर अफगाणिस्तानकडून झहीर रहमानने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिला पाऊल टाकला. पण रेन शॉर्टन मॅचमुळे या नवीन खेळाडूंच्या क्षमतेची खरी अंदाज आपल्याला मिळाला नाही. सध्या टीम इंडिया सिरीजमध्ये 1-0 आघाडीवर आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत असे सिनियर प्लेयर्स नसताना सुद्धा भारताकडे सिरीज सील करण्याची मोठी संधी आहे. पण अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही मित्रांनो. ओडीआय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने अजून भारताला एकदाही हरवलं नाही आहे. आज त्यांच्याकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे. टीम न्यूजबद्दल बोलायचं झालं तर बॅटिंग लाईनअपमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. स्पिन बॉलिंग कोच सायराज भौतुलेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, मात्र बॉलिंग अटॅकमध्ये कुलदीपला संधी मिळू शकते. एक सीमर बाहेर जाऊन कुलदीपला प्लेइंग 11मध्ये घेऊ शकतो. अफगाणिस्तान कॅम्पमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. दारविश रसुली, ज्यांचे वडिलांचा अलीकडे निधन झालं होतं, ते पुन्हा एकदा सोबत जुडलेले आहेत आणि सिलेक्शनसाठी उपलब्ध आहेत. पण तरीही मला असं वाटतं अफगाणिस्तान अनचेंज्ड प्लेइंग 11 सोबतच उतरण्याची शक्यता असणार आहे. आता वळूया प्लेयर इन द स्पॉटलाईटकडे. सर्वांच्या नजर असणार आहेत गुरनूर ब्रारवर. इंडिया कॉलअप मिळाल्यानंतर काही क्रिकेट एक्सपर्ट्सना वाटत होतं की त्याची निवड पोटेन्शियलवर झाली आहे, पण पहिल्याच सामन्यात त्याने सर्वांना उत्तर दिले. गुरनूरने सतत 145 किलोमीटर्स पर आवर पेक्षा जास्त वेगाने बॉलिंग केली आणि अफगाणिस्तानचा स्कोरिंग रेट 7.81 असून सुद्धा त्यांनी फक्त 27 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या. जर त्याने आज परफॉर्मन्स सुरू ठेवला तर पुढच्या ओडीआय वर्ल्ड कपसाठी तो भारतासाठी एक स्ट्रॉंग कंटेंडर ठरू शकतो. अफगाणिस्तानसाठी स्पॉटलाईटमध्ये असणार आहे रहमानुल्लाह गुरबाज. न्यू चंदीगडमधील टेस्ट मॅचमध्ये त्याची कामगिरी खास नव्हती, पण पहिल्या ओडीआयमध्ये 48 बॉल्समध्ये शतक ठोकून व्हाईट बॉल क्रिकेटमधील आपली तगत पुन्हा एकदा सिद्ध केली. 8 फोर्स आणि 8 सिक्सेस सोबत त्यांनी अफगाणिस्तानसाठी सर्वात वेगन ओडीआय सेंचुरीची नोंद केली. आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानला त्याच्याकडून मोठ्या इनिंग्सची अपेक्षा असणार आहे. तर आता वेळ आहे मित्रांनो प्रेडिक्शनची. माझ्या मते टीम इंडिया या सामन्यात फेवरेट आहे. बॉलिंगमध्ये गुरनूर ब्रार, अर्शदीप सतत प्रभावी कामगिरी करत आहेत. शुभमन गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, मला वाटतं यांच्यावर खूप आज सर्वांची नजर असतील आणि मोठा स्कोर आपल्याला बघायला मिळेल. तरीही माझी प्रेडिक्शन अशी आहे की टीम इंडिया या सामन्यात जिंकून सिरीज 2-1ने आपल्या नावावर करेल. पण तुमचा प्रेडिक्शन काय आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.